एनकॅप अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत निर्माण झालेल्या गैरसमजावर स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासन काळात एनकॅपच्या माध्यमातून एकूण 10 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी 4 कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असून ती सध्या सुरू आहेत. मात्र उर्वरित 6 कामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी निधी खर्च करणे आणि कामे अडथळ्याशिवाय पूर्ण करणे कठीण असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच या 6 कामांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भात पुढील निर्णय घेण्यापूर्वी आयुक्त, महापौर, गटनेते आणि स्वतः माने हे सर्व संबंधित 6 ठिकाणांची पाहणी करणार आहेत. प्रशासनाकडून सविस्तर अहवाल आल्यानंतरच या कामाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांमध्ये पसरत असलेल्या गैरसमजांना बळी न पडता प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेतले जातील असा विश्वास माने यांनी व्यक्त केला आहे. महापौर साहेबांनी स्थायीने बजेट 28 मार्चला महापौर साहेबांच्याकडे सादर केलं होतं. पण बजेट सादर करण्याच्या दरम्यान गांधी साहेबांची बदली झाली आणि नवीन मॅडम या ठिकाणी आल्या. पण नवीन मॅडम यांच्यावर संवाद साधून त्यांच्याशी सल्लामसलत करून बजेट तयार करण्यामध्ये महापौर साहेबांना थोडा वेळ गेला. त्यामध्ये असं कुठलंही कारण नव्हतं, कुठल्या कारणास्तव बजेटला लेट झालं नाही. कारण बजेट मांडायचा थोडा अभ्यास पूर्ण शेवटी महापालिकेचं बजेट तयार करताना सर्व बाबींचा विचार करावा लागतो. सर्व डिपार्टमेंटकडून योग्य ती माहिती घ्यावी लागते. सर्व नगरसेवकांच्याकडनं त्यांच्या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा पाहिजे याची माहिती घ्यावी लागते. त्यामुळे बजेट करण्यासाठी एक 15 दिवसाचा अवधी जास्त गेला. पण तो अवधी काय असं कुठल्या भारतीय जनता पार्टीत कुठल्याही कलह किंवा वादविवादामुळे गेला नाही. तर गांधी साहेबांची बदली झाली, त्यानंतर आयुक्त मॅडम यायला एक 8 ते 10 दिवस लागले. त्यामुळे फक्त हा बजेट सादर होण्यासाठी वेळ गेलेला आहे. विरोधी पक्षनेत्यांचं स्पष्ट मत आहे की सभापती आणि महापौर यांच्या भांडणामध्ये घटक गेला. विरोधी पक्ष नेत्यांना काय म्हणजे या गोष्टीची माहिती नाही की भारतीय जनता पार्टीमध्ये सुसंवाद आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आमच्यात विकास कामांसाठी कुठलाही वाद नाही. हे वाद विरोधी लोकांनी या ठिकाणी निर्माण केलेला, आमच्यामध्ये कुठलंही वाद नाही. इथून पुढे सुद्धा आम्ही ह्याच्या आधी पण 2 वेळा सांगितलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांतदादा पाटील, सुधीरदादा गाडगे, सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक संघपणे काम करणार आहे. काम झालं नाही, काम झाले नाही ही जी सांगण्यात आलेलं आहे. आपली इलेक्शनचा निकाल लागलेला आहे 16 जानेवारीला. त्यानंतर मार्च महिना आला. मार्चमध्ये बजेट सादर केल्यानंतर आयुक्तांची बदली झाली. त्यामुळं हा फक्त बजेट सादर करण्यात वेळ झाला. इथून पुढे विकास कामाला नक्कीच मी व महापौर साहेब मिळून विकास कामांना गती देऊ. तुमच्या त्या वादाबाबत सातत्याने विरोधी पक्ष का अधोगती करतो? विरोधी पक्ष आता काय त्यांचा अभ्यास काय त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण आमच्या दोघांमध्ये वाद नाही हे आम्ही दोघांनी पण आमच्या मीडिया समोर स्पष्ट केलेलं आहे. बजेट सादर केले त्याबद्दल मगाशी तुम्ही आनंदी प्रतिक्रिया दिली. हो, आता कामांना गती लागेल. महापौर साहेबांनी एक अभ्यासपूर्ण बजेट सादर केलेला आहे. त्यामुळं सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व विकास कामांना ज्या पद्धतीने आम्ही इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा होता, नगरसेवकांचा जाहीरनामा होता, त्यामधील जी कामं करण्याचं आम्ही आश्वासन दिलं होतं त्यामध्ये नक्कीच त्या कामांची पूर्तता होईल. तुमचं मिटलंय दोघांचं? आमचं काय नव्हतंच, त्यामुळे मिटवायचा काही संबंधच नाही ना. आणि आजही नाही आणि उद्या पण नाही आहे. फक्त लोकांचा असा समज आहे की आमच्या दोघांमध्ये विवाद आहेत. आमच्या दोघांमध्ये वादविवाद कुठलेही नाही. संयुक्त बैठकाची कधी घेणार आहे तुम्ही? एकत्र कधी बैठक घेणार तुम्ही? आम्ही एकत्र बैठक म्हणजे नेत्यांची आमची एकत्रच बैठक असत्या चंद्रकांत दादा आल्यानंतर. आणि काय भविष्यामध्ये मला जर त्यांनी निमंत्रण दिलं तर मी त्यांच्याजवळ जाऊन केव्हाही बैठक घेऊ शकतो. काय करणार? तुमची तयारी आहे दोनात पुढे यायची? हो, पुढं काय नाही, आम्ही एकच आहे. हात पुढं करायचा काय संबंध आहे?